Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। गेवराई तालुक्यातील रोहितळ ग्रामपंचायतमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज दिनांक 27 जुलै 2026 रोजी गावकऱ्यांनी गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। उपोषणकर्त्याचा आरोप आहे की 15व्या वित्त आयोग अंतर्गत रोहितळ गावाला आलेला निधीतून म्हणजेच रस्ते, नाली, पाणी पुरवठा यासाठी कामे कागदावरच दाखवून पैसे लाटले गेले आहेत। प्रत्यक्षात गावात कुठलेच विकास दिसत नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले। गावात झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेवराई पंचायत समितीच्या अधिकारी यांना वारंवार सांगून देखील कसलीही कारवाई होत नसल्यामुळे उपोषणचा मार्ग आजमावा लागत आहे। ग्रामस्थाची प्रमुख मागणी आहे की तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी। आम्ही अनेकदा ग्रामपंचायतीला लेखी तक्रारी देऊन BDO साहेबाकडे निवेदन दिले आहे, पण कोणीच दाद देत नाही। म्हणून आजपासून आम्ही पंचायत समिती गेटसमोर आमरण उपोषणाला बसलो आहोत। जोपर्यंत चौकशी समिती नेमत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। दिलेल्या तक्रारीवर निर्णय घेणारे की नाही या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत। काय सांगाल? कमीत कमी 25 ते 30 पांजण रस्ते आणि खडीकरण 30 रस्त्याचे काम पूर्ण झाले असे दाखवले आहे, कागदोपत्री दाखवलं आहे आणि ते कामं प्रत्यक्षात कसल्याच प्रकारे झाले नाही। त्याचं आम्ही तक्रार दिली आहे। 24/6/2024ला तक्रार दिली, त्याच्यानंतर 13/9/2024ला चौकशी पत्र दिलं। डेप्युटी COने चौकशीचा आदेश काढला, तर तो 24चा आदेश आहे। 24च्या आदेशानंतर आम्ही मंत्रालयात तक्रार दिली। मंत्रालयात तक्रार दिल्यानंतर त्यांनी परत दुसरा आदेश काढला 22/1/2024ला, पण अजून 2 वर्षाचा कालावधी होऊनही त्याची कसल्याही प्रकारची चौकशी होत नाही। तिथले प्रशासनातले नरेगा विभागातले अधिकारी, BDO आणि विस्तार अधिकारी हे त्या भ्रष्टाचारात सहभागी आहेत। जेव्हा तुम्ही प्रशासनाला कागदपत्र व्यवहार करत आहात तेव्हा तुम्हाला प्रशासनाकडून कसल्या पद्धतीने उत्तर येते आणि ते उत्तर तुमच्या अपेक्षित आहे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर समाधान मानता येईल? प्रशासनाने आम्हाला नाही का कुठल्याच प्रकारचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही, उडीची उत्तर, आणि वारंवार टाळाटाळ केली। आज चौकशी लावू, उद्या लावू, आणि चौकशीचा तर काही नामोनिशाणच केला नाही, त्यांनी केलीच नाही चौकशी। बरं, या ठिकाणी आता तुमचा मुद्दा काय असेल जे तुम्ही आज आमरण उपोषण करतायत? जर तुमच्या गावाला तुमच्या माध्यमातून जर न्याय नाही भेटला तर पुढील कारवाई तुमची आणि पुढील तुमचं नियोजन कसं असेल की तुम्ही भविष्यामध्ये या प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी तुम्ही पुढचं पाऊल कुठलं उचलणार? आज इथं ह्या प्रशासनाने गेवराई पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचा जर प्रतिसाद नाही दिला तर आम्ही हे उपोषण कलेक्टर ऑफिस नाही तर CO साहेबांच्या ऑफिससमोर करू। या ठिकाणी प्रशासनाच्या आणि गावकऱ्याचा जो काही वाद चालू आहे, जो वाद ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून जे काही निधी शासनात दिला जातो तो निधी गावातील विकास करण्यासाठी, नाले, रस्ते, पांढण रस्ते आणि गावात असलेली सुखसुविधा मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रशासन वारंवार प्रत्येक ग्रामपंचायतला लाखो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला जातो, पण त्या निधीची विल्हेवाट व्यवस्थितरित्या न लावता स्थानिक ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी असतील, सरपंच असतील, त्यांची बोर्डी असेल, वरिष्ठ अधिकारी जरी आलं तर पंचायत समिती कार्यालय असतील, त्या ठिकाणी नरेगाचे काही कर्मचारी असतील, पंचायत समितीचे काही BDO किंवा एखादे विस्तार अधिकारी असतील, त्यांची पूर्णपणे ही सगळी साखळीच्या माध्यमातून हा प्रशासनाने दिलेला निधी, हा निधीची व्यवस्थितरित्या विल्हेवाट न लावता स्वतःच्या खिशी भरण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करतंय। आणि जर हेच काम जर असंच चालत राहिलं तर येणाऱ्या काळात याच रोहितळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे गावकरी आता इथलं उपोषणानं जर या प्रशासनानं जर याची जर दखल घेतली नाही तर सदरील उपोषण हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यात येणार आहे, असं गावकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आलंय। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पात्रा बहुजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन सोबत मी सुरेश गांधले, गेवराई, बीड। पंचायत कार्यालय रोहितळ येथील झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी संदर्भात प्रशासन कसल्याही प्रकारची कारवाई करत नाही।
त्याचा धिक्कार असो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.